नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 29 ऑक्टोबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भात विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची सप्तमी आहे. नक्षत्र उत्तराषाढ आहे. योग द्वितीय आहे. दिवसानुरूप कर्ण आहे तो वनी आहे आणि रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो बुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:45 ते 12:10 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:46 ते 12:34 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:10 ते 1:35 आणि यमगंड काळ सकाळी 7:55 ते 9:20 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र हर्षल बरोबर त्रिकोण योग करेल. रवी बरोबर केंद्र योग करेल. बुध आणि नेपच्यून बरोबर लाभ योग करेल. आजच्या दिवशी मंगळाचा शनीशी त्रिकोण योग होणार आहे. त्याचप्रमाणे बुधाचा नेपच्यूनची सुद्धा त्रिकोण योग होईल आणि हर्षलशी प्रतियोग होईल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या अष्टमातील बुध आणि व्ययातील नेपच्यून याबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. सप्तमातील रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. आजच्या दिवशी अष्टमातील मंगळ आणि व्ययातील शनी हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे. अष्टमातील बुध आणि व्ययातील नेपच्यून हे सुद्धा त्रिकोण योग करतील आणि द्वितीयातील हर्षल बरोबर अष्टमातला बुध हा प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही करू शकाल. तुम्ही ज्या ठिकाणी काम करता, नोकरी किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याबरोबरची हार्मनी चांगल्या प्रकारची दिसून येईल. काही चांगले लाभसुद्धा मिळू शकते. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये अनपेक्षित काही लाभ मिळू शकते. फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. नवीन कामाची सुरुवात येणाऱ्या 2 ते 3 दिवसात करू नका. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. षष्ठातील रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. सप्तमातील बुध आणि लाभातील नेपच्यून याबरोबर हा चंद्र लाभ योग करणार. आजच्या दिवशी सप्तमातील मंगळ आणि लाभातील शनी हे परस्पर त्रिकोण योग करणार आहेत. सप्तमातील बुध आणि लाभातील नेपच्यून हे सुद्धा त्रिकोण योग करतील आणि तुमच्याच राशीतला हर्षल सप्तमातील बुधाबरोबर प्रतियोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहिला अत्यंत भाग्यशाली असा असणार आहे. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्या ते अगदी सहजपणे हातावेगळं करू शकाल. कामाचा ओळखसुद्धा दांडगा राहील. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारते. काही चांगले लाभसुद्धा मिळू शकते. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे तुमचे अडकलेले लाभ तुम्हाला मिळू शकतील येणाऱ्या 2 ते 3 दिवसात. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्लेसुद्धा मिळू शकतील. मात्र वैवाहिक जोडीदाराबरोबर काही शाब्दिक चकमकी उडू शकते. त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करे, पंचमातील रवीबरोबर हा चंद्र केंद्रीय करे. याचप्रमाणे अष्टमातील बुध आणि दशमातील लेप्च हे परस्पर लाभयोग करणार आहेत. तुमच्या षष्ठातील मंगळ आणि दशमातील शनी हे परस्पर त्रिकोणीय करतील. षष्ठातील बुध आणि दशमातील नेप्च हे सुद्धा परस्पर त्रिकोणी करतील आणि वेळातील हर्षलबरोबर षष्ठातील बुध प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही छोटे मोठे अनपेक्षित लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकते. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे सहकर्मी किंवा वरिष्ठ असतील त्याच्या कामाची वाहवासुद्धा होऊ शकेल. स्वतःच्या आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचडणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारे शारीरिक दुखापतीचे काही प्रसंग निर्माण होऊ शकतील. कागदोपत्री व्यवहारापासून थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसेल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. चतुर्थातील रवीबरोबर हा चंद्र केंद्रीय करेल. पंचमातील बुध आणि भाग्यातील नेपच्यून याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. याचप्रमाणे पंचमातील नेपच्यून आणि भाग्यातील शनी याबरोबर हे सुद्धा परस्पर त्रिकोणीय करणार आहे. पंचमातील बुध आणि भाग्यातील नेपच्यून हे सुद्धा त्रिकोणीय करते आणि पंचमातील बुध आणि लाभातील हर्षल हे परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. वैवाहिक जोडीदारा संबंधी किंवा वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळू शकते. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर कुठे बाहेर करायला जाण्याचा योग संभवतो. धार्मिक आध्यात्मिक स्थळांना भेटीगाठी देणं किंवा तत्संबंधी काही चांगले अनुभव येणं अशा प्रकारे काही अनुभव येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला मिळू शकते. मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर थोडंसं शाब्दिक चकमकी होऊ शकतील. ज्या गर्भवती महिला त्यांना थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. दिवस मात्र तुमचा त्याच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दशमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. चतुर्थातील बुध आणि अष्टमातील नेपच्यून याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. चतुर्थातील मंगळ आणि अष्टमातील शनी हे परस्पर त्रिकोणयोग करतील. चतुर्थातील बुध आणि अष्टमातील नेपच्यून हे परस्पर त्रिकोणयोग करतील आणि दशमातील हर्षल बरोबर चतुर्थातील जो बुध आहे हा प्रतियोग करणार आहे. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही कामं आजच्या दिवशी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. येणार 2 ते 3 दिवसात घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातल्या व्यक्तींबरोबर पुढे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. मात्र वास्तू संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात हाती घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. घरातील अशा व्यक्ती की ज्या तुमच्यापेक्षा वयाने लहान आहेत त्यांच्यावर सुद्धा वादविवादाचे प्रसंग उद्भवू शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यांतील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. द्वितीयातील रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तृतीयातील बुध आणि सप्तमातील नेपच्यून याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तृतीयातील मंगळ आणि सप्तमातील शनी हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. तृतीयातील बुध आणि सप्तमातील नेपच्यून हे परस्पर त्रिकोणीय करतील आणि तृतीयातील बुध आणि भाग्यातील हर्षल हे परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण अत्यंत शृंखलदायी अशा प्रकारचा असणार आहे. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल.
जी कामं हाती घ्या ते हातावेगळे करू शकाल. भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभसुद्धा मिळू शकते. थोडं खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुमच्या कामाचा उरक दांडगा राहील. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे हातावेगळे करू शकाल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर केल्या जाण्याचा योग सुद्धा संभवतो. अडकलेली कामं, खोळंबलेली कामं, जी कामं पूर्ण होत नाही ती जरूर हाती घ्या, पूर्ण होताना दिसते. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये भविष्य कालासंबंधित कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय घेऊ नका. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. तुमच्याच राशीतील रवीबरोबर हा चंद्र केंद्र करेल. द्वितीयातील बुध आणि अष्टमातील नेपच्यून हे चंद्राबरोबर लाभयोग करणार आहे. त्याचप्रमाणे द्वितीयातील मंगळ आणि अष्टमातील शनी हे परस्पर त्रिकोणीय करते. द्वितीयातील बुध आणि षष्ठातील नेपच्यून हे सुद्धा त्रिकोणीय करणार आहेत. याचप्रमाणे द्वितीयातील बुध आणि अष्टमातील हर्षल हे परस्पर प्रतियोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारते. याचप्रमाणे काही घरातल्या व्यक्तींकरता खर्चसुद्धा करावा लागेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये दूरगामी काही इन्व्हेस्टमेंट होण्याची शक्यता राहील. याचप्रमाणे काही चांगले लाभसुद्धा मिळू शकते. अनावश्यक अनपेक्षित खर्च करू नका. प्रलोभनाच्या मागे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात लागू नका. तुमच्या अंदाज चुकू शकतील या संदर्भात काळजी घेणं अतिशय गरजेचं राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणीय सरेल. व्ययातील रवीबरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि तुमच्याच राशीतील बुधाबरोबर आणि पंचमातील नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तुमच्याच राशीतील मंगळ आणि पंचमातील शनी हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. तुमच्या राशीतील बुध आणि पंचमातील नेपच्यून हे सुद्धा परस्पर त्रिकोणीय करणार आहेत आणि तुमच्याच राशीतील बुध आणि सप्तमातील हर्षल हे परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात बिझी असाल, फिरणं वगैरे जास्त होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस उत्तम आहे. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जीसुद्धा खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. कामं तुमची हातावेगळे सहजपणे पूर्ण करू शकता. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या कामाचा उरक दांडगा दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लाँग टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकते. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं राहील. छोट्या मोठ्या कारणामुळे तुमचा तोल जाऊ शकेल आणि त्याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधावर खोलवर होऊ शकेल. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील रवीबरोबर हा चंद्र केंद्र करेल. षष्ठातील हर्षीबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. व्ययातील बुध आणि चतुर्थातील नेपच्यून हे परस्पर लाभयोग करणार आहेत. व्ययातील मंगळ आणि चतुर्थातील नेपच्यून हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. व्ययातील बुध आणि चतुर्थातील नेपच्यून हे परस्पर त्रिकोणीय करणार आहेत आणि षष्ठातील हर्षल आणि व्ययातील बुध हा परस्पर प्रतियोग होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी काही अनपेक्षित असे लाभ मिळू शकते. महत्त्वपूर्ण काही इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकेल. घरातल्या व्यक्तींकरता काही पैसे खर्च करावे लागतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंधसुद्धा सुधारते.
येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून थोडासा लांब राहणं गरजेचं राहील. त्या संदर्भातला थोडा बहुत स्ट्रेस तुम्हाला दिसेल. आवेगाकडे सुद्धा लक्ष द्या. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील वृषभबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दशमातील रवीबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. लाभातील बुध आणि तृतीयातील लेपचूक हे परस्पर लाभ योग करणार आहे. याचप्रमाणे लाभातील मंगळ आणि तृतीयातील शनी हे परस्पर त्रिकोण योग करतील. लाभातील बुध आणि तृतीयातील लेपचूक हे सुद्धा परस्पर त्रिकोण योग करणार आहे. याचप्रमाणे लाभातील बुध आणि पंचमातील हर्षण हे परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचं मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते हातावेगळे करू शकाल. कामाचा ओढ दांडगार आहे. त्याचप्रमाणे नशिबाची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण इंट्युशन सुद्धा आजच्या दिवशी तुम्हाला मिळू शकते. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवस सुद्धा महत्त्वपूर्ण राहतील. काही दूरगामी अडकलेले कामं तुमची मार्गी लावू शकते. त्यासंबंधी काही लाभ सुद्धा मिळू शकतील. मित्रपरिवाराकडून काही चांगले मार्गदर्शन मिळू शकेल. याचप्रमाणे अडकलेली कामं हाती घेऊ शकता. फिरणे वगैरे जास्त होईल. कामं तुमची मार्गी लागू शकतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात खर्चावरती नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च करू नका. गुंतवणुकीच्या संदर्भात सुद्धा काळजी घेणं गरजेचं राहील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या वेळेसताना चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दशमातील बुध आणि द्वितीयातील लेपचूक याबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. भाग्यातील रवीबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. याचप्रमाणे दशमातील मंगळ आणि द्वितीयातील शनी हे परस्पर त्रिकोण योग करते. दशमातील बुध आणि द्वितीयातील लेपचूक हे सुद्धा परस्पर त्रिकोण योग करते. आणि चतुर्थातील हर्षलबरोबर दशमातील बुध हा प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. परंतु थोड्याफार प्रमाणात स्ट्रेस जाणवू शकेल. मानसिक तणाव थोडा जाणवू शकेल. दगदग थोडी जास्त झाल्यासारखी वाटेल. स्वतःवरती, स्वतःच्या भावभावनावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही आजच्या दिवशी घेऊ नका. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र किंवा करिअर असेल त्या संबंधी काही महत्त्वपूर्ण लाभ तुम्हाला मिळू शकतील. तत्संबंधी काही महत्त्वपूर्ण संधीसुद्धा तुम्हाला मिळू शकतील, ज्या की भविष्यकालीन योजनेकरता तुमच्यासाठी उपयुक्त होऊ शकते. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. आजचा दिवस थोडासा धावपळीचा, धकाधकीचा आणि संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. तृतीयातील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. तुमच्याच राशीतील नेपच्यून आणि भाग्यातील बुध याबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. त्याचप्रमाणे भाग्यातील मंगळ आणि तुमच्याच राशीतील शनी हा परस्पर त्रिकोण योग करेल. भाग्यातील बुध आणि तुमच्याच राशीतील नेपच्यून हे सुद्धा परस्पर त्रिकोण योग करणार आहेत. आणि भाग्यातील बुध आणि तृतीयातील हर्षल परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे मित्रपरिवाराकडून काही चांगली साथ संगत सुद्धा मिळू शकेल. येणार 2 ते 3 दिवसात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. बँकेची उत्तम साथ मिळू शकेल. नवीन कामाची सुरुवात तुम्ही करू शकता. याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहारापासून थोडासा लांब राहणं गरजेचं राहील. महत्त्वाचं म्हणजे येणार 2 ते 3 दिवसात तुम्हाला काही चांगले इंट्युशन्स, अंतःप्रेरणा मिळू शकते. जरूर त्यावर काम करा. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक प्रवृत्तीचे असाल तर त्यासंबंधी काही चांगले अनुभव सुद्धा तुम्हाला मिळू शकतील.
आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 29 ऑक्टोबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.